मॅडम बघा, हे जर साहेब हे जर बाहेर कळलं तर किती बदनामी होईल. आणि मला मान्य आहे माझी बायको आता या जगात नाहीये, पण तनिषा, बायको नसलेला प्रत्येक पुरुष वासनंद नसतो. जरा सत्सक विवेक बुद्धी वापरून विचार कर. तुझ्यासारख्या अशी शिकली सवरलेल्या मुलीची इतके खालच्या पातळीचे विचार असतील असं वाटलं नव्हतं मला. मी हात जोडून विनंती करतो, हे जे तू वागती असलं ते बंद कर. आयुष्यातून उठवशील एखाद्याला. हे बघ, बंद कर. हा, तू नाटकं बंद कर. तू खोटं बोलतोयस. तू खोटं बोलतोयस. मी मावशी, अगं मी माझ्या डोळ्यांनी बघितलं ना याला रूम मध्ये येताना. तू खोटं नको बोलूस. तू खरंच खोटं बोलतोयस. सुजित, अरे विश्वास ठेव माझ्यावर. ही 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 लीला आहे ना, ही आल्यापासून आहे ना माझी हिच्यावर नजर आहे. ही बाई सरळ नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा ना कोणी. मावशी, अगं मी खरं बोलतीये. तनिषा बास. तुझ्या तोंडाला लगाम घाल. काय बोलतेस तू? मणीवर असले घाणेरडे आरोप करून त्याच्या मनाला किती यातना होत असतील ह्याचा कधी विचार केलायस तू? त्याची मनस्थिती बघ आणि हे असले घाणेरडे आरोप करू नकोस तू. बंद कर तुझी मूर्ख बडबड. काका, विश्वास ठेवा ना माझ्यावर. आपण सगळे इथे आहोत आणि आपल्या समोर मणी त्या दरवाजातून आत आला. आपण सगळ्यांनी बघितलं की नाही? तेच तर. मग मणी ह्या रूम मध्ये लपलाय, ह्या कपाटात लपलाय असा खोटा आरोप का करत होतीस तू? हे असले घाणेरडे आरोप करायचे असतील ना तर या घरात राहण्याची तुझी लायकी नाहीये. शालिनी, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं होतं की ह्या असल्या मुलीला आपल्या घरामध्ये ठेवू नका म्हणून. मला माणसांची पारख आहे आणि त्यावेळेला मी जे बोललो होतो ते तुम्हाला आता खरं वाटतंय ना? हा, तनिषा, एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती सुद्धा कायमची. मणीवर काय किंवा या घरातल्या कुणावरही काय घाणेरडे आरोप करायच्या आधी 10 वेळा विचार करायचा. नाहीतर